नमस्कार. आज या ठिकाणी आमच्या कॅम्पला माऊली या ठिकाणी आले होते आणि त्यांना सर्वायकलचा प्रॉब्लेम होता आणि खूप चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला. महाराज, आपलं नाव सांगा एकदा आमच्या प्रेक्षकांना. रामकृष्ण हरी. मी अशोक माने, परभणी. सध्या आळंदीलाच राहतो. 4-5 वर्ष झालं. तर 6 महिन्यापासून मला हा पेनचा सर्वायकलचा प्रॉब्लेम होता आणि सरांच्या कॅम्पमध्ये मी 4 दिवस झालं ट्रीटमेंट घेत आहे. कशी वाटली ट्रीटमेंट? खूपच प्रभावशाली आणि अत्यंत अद्भुत. त्याच्यासाठी निशब्द आहे, शब्द बोलता येत नाही. त्रास कमी झाला पहिल्या दिवशी? त्रास पहिल्या दिवशी ज्यावेळेस आलतो संपूर्ण शरीर ताठून गेलेलं होतं आणि सरकडे आलतो त्यावेळेस असं थोडस नर्वसपणा बी आलता. आणि आज 4था दिवस आहे, 4थी ट्रीटमेंट आहे. तर आज जाताना असं प्रसन्न वाटतंय की मन मोकळं झालं किंवा आजार काही राहिलाच नाही असं. तर आपलं शरीर आहे जे साधन आहे, पण अध्यात्म जर तुम्हाला अचीव करायचं किंवा परमार्थ तुम्हाला अचीव करायचं, शरीर खूप महत्वाचं आणि शरीराची काळजी घेणं आपल्या हातात आहे. त्याच गोष्टी महाराजांना व्यायाम वगैरे आपण सांगितलं, आहार वगैरे सांगितलं. आणि मी या व्हिडिओद्वारे प्रेक्षकांना सुद्धा सांगेल की तुम्ही शरीराची काळजी घेणं हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. तरी आमच्या कॅम्पला माऊली आले, आम्हाला सेवा करण्याचा त्यांनी, तुमची सेवा तुम्ही दिली आम्हाला. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. जे सर्वायकल नंबर तो लेप सुद्धा काल जो लावला ना, तो आपण लेप दिला. तिसऱ्या दिवशी थोडस मसाज केल्यामुळे त्रास जाणवला, सूज आली वगैरे, चुनचुन होऊ लागलं. आणि तुम्ही काल लेप घेऊन जायचं सांगितलं. ते बेसनासारखा लेप केला, लावलं. मला वाटलं साधी हळद किंवा बजरण्यासारखं असं, एवढं काही त्याला गोल समजलं. ज्यावेळेस लावता क्षणी त्याचा जो प्रभाव झाला तो ती लगेच कळ मरून गेली. सकाळी एवढं फ्रेश झालं. तर आपला तो लेप मुळातच जे स्पाझम असतो, म्हणजे कडकपणा तो नरम करण्याचं काम करतो. आपण जे फ्रोझन शोल्डर असेल, नंबरचा प्रॉब्लेम, प्रत्येक पेशंटला आपण तो लेप देतो आणि अतिशय छान रिझल्ट. तरी सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.